नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असा आहे, बट छोटा व्हिडिओ आहे। याचा फुल व्लॉग मी लवकरच माझ्या चॅनलवरती तुम्हाला टाकेन। मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सुरू करायला सुरुवात केली आहे। ब्लॉग खूप दिवस झाले ब्लॉग केले नव्हते आणि पुन्हा एकदा मनावर घेतलं आहे। सो माझ्या चॅनलवरती तुम्हाला इथून पुढे कंटिन्युअसली शॉर्ट्स आणि व्लॉग पाहायला मिळतील। सो आत्ताच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे की तुम्हाला माझे नोटिफिकेशन आणि व्लॉग पाहायला मिळतील। सो 7 दिवसाच्या महासंगमनंतर वाईला आलो आणि मुंबईत होता 7 दिवस शूट। सो तिथून बॉडी खूप हेक्टिक झाली होती। म्हटलं वर्कआउट करणं गरजेचं आहे, म्हणून मी सकाळी उठून 10चा कॉल टाईम होता। म्हटलं वर्कआउट करून जावं कसल्याही परिस्थितीत। सो म्हटलं की जिमला जावं, म्हणून मी जिमला गेलो। ही माझी जिम आहे जिथे मी राहतो सुरूरला, तिथे ही साई फिटनेस नावाची जिम आहे। सो सकाळी उठून मी जिममध्ये गेलो। आज म्हटलं काय घ्यावं, मिक्स वर्कआउट करावं म्हटलं, म्हणून बॅक आणि बायसेप करावा असं झालं। सो बॅकचे 2 सेट आणि बायसेपचे 2 सेट करावे असं झालं आणि त्यामुळं मी हे 2 सेट घेतले, बॅकचा आणि बायसेपचा एक डंबेल्स एक घेतला आणि त्याच्यानंतर ही मशीन, जे की तुम्ही जिम करत असाल तर तुम्हाला माहीतच आहे। सो असं हे घेतलं आणि वर्कआउट केल्यानंतर जे काही फ्रेश वाटत होतं 7 दिवसाच्या गॅपनंतर। काय होतं, शूटमधून वेळ मिळत नाही, पण जेवढा वेळ मिळतो तो मी जिमसाठी देतो, जितका देता येईल तसं। आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग केलं, कारण महत्त्वाचं की बॅक वर्कआउट केल्यानंतर बॉडी पेन आणि या गोष्टी होतात। सो स्ट्रेचिंग केलं आणि मला निघायचं होतं, वेळ झाला होता खूप, त्यामुळे 2च सेटअप केले आणि स्ट्रेचिंग केल्यानंतर बॉडीला म्हणजे बॅकला काही प्रॉब्लेम येत नाही। सो स्ट्रेचिंग केल्यानंतर एक छान वाटलं आणि त्यानंतर वर्कआउट संपला माझा, निघायचं होतं, त्यामुळे खूप गडबडीत सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर बाय बाय झाला। आणि हा वर्कआउट केल्यानंतरचा माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघू शकता। तुम्ही चॅनलला फॉलो केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।